नमस्कार मंडळी, पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर बघा, मस्त अशा आळूची छान अशी 2-3च पानं होती माझ्याकडं आणि आळूच्या वड्या करायचा बेत ठरवला. तर बघते तर काय, आता म्हटलं ही पानं एवढीच केवढी भरायची आणि ती कोणाच्या तोंडाला लावायची, एवढ्या एवढ्या वड्या, बळनं तोंड खवळायला. वडी चवीला लागली की तुम्हाला माहीतच आहे, तोंड खवळतेच, मग जास्तच पाहिजे असत्या. तर आता बघा, ही अशी पद्धत केली. मस्त अशी आळूची पानं छान अशी देठ कट करून घेतली आणि एकदम बारीक चिरली आणि त्याच्यात भरीला कोथिंबीरही घातली. बघा, कोथिंबीर आणि आळूची पानं एकदम बारीक चिरून एका चाळणीमध्ये घेतली आणि त्यात छान अशी धुवून घेतली, व्यवस्थित मिक्स करून. आणि ही हरभरा डाळ आहे, तर ही डाळ मी अशी मुरत घातली होती एक अर्धा तास आणि नंतर त्याच्यातलं पाणी काढून मिक्सरमध्ये ती डाळ घातली आणि सोबत तुम्ही प्लेटमध्ये बघितलं असेल, हळद, मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, तर तो मिक्स करून सगळं त्या डाळीमध्ये मिक्सरला मी छान अशी पेस्ट बनवून घेतली. आणि ही बघा, कोथिंबीर आणि आपली आळूची पानं बारीक चिरलेली ही धुवून घेतलेली आहेत स्वच्छ आणि ती परातीमध्ये घातली. आणि नंतर ही बघा, डाळ आपण जी बारीक बनवलेली आहे, तर त्याच्यासोबतच मी हिरव्या मिरचीचा खरडा आणि मीठ, हळद हे मिक्स करून घेतलेलं आहे एकदम साध्या पद्धतीनं. आणि नंतर आपण हे बेसन आणि वरून घेतलेलं आहे बघा. आणि तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा रवाही वापरू शकता. तर ज्वारीच्या पिठानेही खूप छान वड्या होतात, टेस्टी लागतात. तर मी फक्त बेसन घेतलेलं आहे बघा. आणि डाळ मुरत घातलेली का, तर थोडंसं भरड असेल तर वडी खूपच छान कुरकुरीत मस्त टेस्टी लागते, म्हणून थोडंसं भरड डाळ मिक्सरला वाटलेली होती ती. आणि हे बघा, छान अशा थोडासा पाण्याचा हात घेऊन या वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर चाळणीला तेल लावून घेतलं अगोदर आणि नंतर चाळणीमध्ये बघा ह्या वड्या अशा 4 वड्या तयार करून घेतल्या गोल आकारामध्ये. तर ही 2-3 पानाचं वड्या जास्त होणं शक्य नाही, म्हणून ही अशी पद्धत केलेली आहे. आणि मस्त खूपच छान टेस्टी कुरकुरीत होतात आणि आळूच्या पानाची खाजही होणार नाही घशात. मस्त टेस्टी लागतात बघा या आळूच्या वड्या. आणि हे इकडं बघा, माझं मोड्याचं वरण आहे, मिक्स मोड्याचं वरण शिजत आहे मध्ये आणि मेथीची भाजी आहे आणि त्यातच आपल्या ह्या वड्या तळायचं चालू होतं. तर वड्या उकडून घेतल्या आणि उकडून घेतल्यावरती मग ह्या बघा तळायला तवा ठेवलेला आहे काळा. आणि इकडे छान अशा थंड झाल्यावरती वड्या मी सगळ्या कापून घेतल्या. आणि बघताय तुम्ही, सगळा किचन कट्ट्यावरती पसारा आहे बघा. आणि अगोदर पण बघितला असेल, भरपूर सगळा पसारा होता. तर असू दे, आपला असतो सगळीकडेच आहे ते. तर किचन कट्टा बिना पसाऱ्याचा चांगला दिसतच नाही मग म्हणा. तर या अशा पद्धतीनं सगळा पसारा आपला. आणि इकडं वड्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत. तळून म्हणजे थोड्याशा फ्राय करून, जास्त पण तेल नाही, थोडंसं तेल सोडून त्याच्यामध्येच फ्राय करायच्या आहेत. आणि मस्त टेस्टी अशा वड्या, कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत. ही अशा पद्धतीची वडी नक्की करून पहा आणि तुम्ही कशा करता हेही सांगा. आणि एकदम साध्या पद्धतीनं बऱ्यापैकी चिंचेचं पाणीही घालतात किंवा लिंबूही पिळतात. तर मी तसं काही केलेलं नाही किंवा वेगळे मसाले काहीच वापरले नाहीत. फक्त हळद, मीठ आणि आपला हिरवी मिरचीचा ठेचा. आणि ही बघा, आपली वडी छान अशी फ्राय करून तयार आहे. तर वरून थोडेसे तिळामुळे खमंग टेस्ट आणखीनच वाढते आणि खूपच छान चवदार होती ही वडी. तर त्यासाठी ही तीळ. तर वडी आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ स्किप न करता पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. या खायला वडी. धन्यवाद.